राहुल गांधींच्या पुण्यातल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एबीव्हीपी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा। सीओपीत मुलीला एबीव्हीपीने विरोध केल्याचा आरोप। पुण्यामध्ये राहुल गांधींचा आज छात्रों की गूंज नावाचा कार्यक्रम। विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधणार, गर्दीकडे प्रशासनाचं लक्ष। आंदोलकांचा डोळा फुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल। राहुल गांधींनी केलं होतं आंदोलन, अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करून आता तपास होणार। अमित ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर, महाविद्यालयामध्ये जाऊन जेनझी सोबत संवाद साधणार। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सभासद नोंदणीचा आढावा घेणार। स्मशानामध्ये अघोरी पूजा करणाऱ्या भोंदूला अटक। प्रियकरासोबत लग्न जमवण्याचं आमिष। नाशिकमध्ये भोंदू विशाल खंडांगलेला अटक। नाशिकमध्ये 3 दिवस कुंभभक्ती संगम। राहुल देशपांडे, मैथिली ठाकूर यांच्या मैफिलीत तर सांगता इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाने। राज्यातील प्रत्येक उड्डाणपुलाखाली ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव। एन्काउंटर विथ वृषाली कदम या मुलाखतीमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं सूतोवाच। नोटीस देऊन देखील 3 महिन्यामध्ये मराठी न शिकल्यास टॅक्सी आणि रिक्षा चालकांना परवाना कायमचा रद्द। एन्काउंटर विथ वृषाली कदम मुलाखतीतून सरनाईकांचा इशारा। मुंबईतल्या कोलाब्यातला मॅकडॉनल्ड्सचा परवाना सस्पेंड। नरिमन पॉइंटच्या स्टेटसमध्ये देखील अस्वच्छता। एफडीएची मोठी कारवाई। खार जिमखान्याचा देखील अन्य परवाना निलंबित। सांताक्रूजच्या बजरंग स्वीटवर देखील एफडीएची कारवाई। अस्वच्छतेचा ठपका। 1 सप्टेंबरपासून मुंबईकरांच्या खिशाला आता कात्री। टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपयांवरून आता 33 रुपये, तर रिक्षाचं भाडं 26 रुपयांवरून आता 27 रुपये होणार। दिल्लीमध्ये जाती आरक्षणाच्या विरोधामध्ये आंदोलन। जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात गर्दी। दिल्ली पोलीस रॅपिड ॲक्शन फोर्ससह तैनात। अंगणवाडी सेविका देवयानी पारधींचं निलंबन अखेर मागे। पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा केला होता अवघड। एसटी महामंडळाचा गणेश भक्तांना दिलासा। गणेशोत्सवात एसटीचं 30% अतिरिक्त शुल्क रद्द। गणेशोत्सव कोकणवासियांचा एसटी प्रवास स्वस्त होणार। सोनं चांदीच्या दरामध्ये पुन्हा मोठी वाढ। सोन्याचे दर 6,000 रुपयांनी वधारले, तर चांदीचे दर 10,000 रुपयांनी वाढले।